एक ट्रक ड्रायव्हर दिल्लीवरून पश्चिम बंगालमध्ये सामानाची ने-आण करत असतो। अशाच पद्धतीने एक दिवस तो पश्चिम बंगालमध्ये गेल्यानंतर वाटेतच आडरानामध्ये त्याचं ट्रक बंद पडतं, ट्रक खराब होतं। मग त्या ठिकाणापासून काही अंतरावरच एक झोपडी असते आणि सगळीकडे आडरान असतं, काहीही दुकान हॉटेल कशाचीही व्यवस्था नसते। मग हा ट्रक ड्रायव्हर त्या झोपडीमध्ये जातो आणि त्या झोपडीमध्ये राहणारं एक कुटुंब असतं, त्यांच्याकडे मदत मागतं। त्यांच्याकडे मदत मागितल्यानंतर ते लोकसुद्धा या ट्रक ड्रायव्हरची मदत करतात आणि काही वेळ तिथं बसल्यानंतर जेवण वगैरे केल्यानंतर तो ट्रक ड्रायव्हर परत त्याच्या ट्रककडे जातो आणि ट्रक नीट करून दुसऱ्या दिवशी तिथून निघून जातो। आता हे सगळं प्रकार झाला असताना तो जेव्हा वापस येतो तेव्हा येताना एक भेटवस्तू आणतो आणि त्या घरातल्या लोकांना देतो, कारण की त्या लोकांनी त्याची मदत केली होती म्हणून त्यांना भेटवस्तू देतो। आता मग त्याचं या रस्त्यावरून जाणं येणं नेहमीच असतं आणि जेव्हा जेव्हा तो या रस्त्यावरून जायचा आठवणीनं त्या घरामध्ये काहीतरी देऊन जायचा। मग एक दिवस असंच तो त्या घरामध्ये जातो, त्या परिवारातल्या लोकाला बोलू लागतो, तर त्या परिवारामध्ये असती एक सुंदर तरुणी। आता त्या सुंदर तरुणीला तो विचारतो कसं चाललंय, काय चाललंय, किती शिक्षण झालंय, अशा सगळ्या गोष्टी तिला विचारतो। आणि या सगळ्या गोष्टी विचारत असताना त्याच्या घरची परिस्थिती अतिशय नाजूक असते, अगदी कबाड कष्ट करून सुद्धा पुरेसं अन्न सुद्धा त्यांना उपलब्ध होत नसतं, अशी ती तरुणी त्या ट्रक ड्रायव्हरला सांगते। मग तो ट्रक ड्रायव्हर त्या तरुणीला म्हणतो, तू आता थोडंफार शिकलेली आहेस तर तुला काय करतो, दिल्लीमध्ये चांगलं मी काम लावतो, माझ्या असे अनेक लोक ओळखीचे आहेत, त्यांना कामासाठी मुलं मुली पाहिजे असतात, मी त्यांची ओळख तुझ्यासोबत करून देतो आणि तुला दिल्लीमध्ये कामाला नेतो। तिच्या घरच्याला सुद्धा सांगतात की ही तिकडे गेली तर शिकल, मोठी होईल, चांगले पैसे कमवल आणि पैसे कमवून तुम्हाला ती इकडं पाठवत जाईल। आता घरचे सुद्धा त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात, कारण की बऱ्याच दिवसापासून त्याचं जाणं येणं चालू होतं आणि अगदी वयस्कर तो व्यक्ती होता। आता त्याच्यावर विश्वास ठेवून त्या ड्रायव्हरसोबत पाठवतात। तो ड्रायव्हर तिला दिल्लीला घेऊन येतो आणि दिल्लीला घेऊन आल्यानंतर एका कोठ्यावर नेऊन विकतो आणि इथूनच सुरू होतो एक धक्कादायक प्रवास। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण सविस्तर पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशचा एक जिल्हा आहे मेरठ आणि याच जिल्ह्यामध्ये एक पोलीस स्टेशन आहे ब्रह्मपुरीचं आणि त्याच पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली ही संपूर्ण घटना आहे। आता या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे आणि त्याचं नाव आहे मनीष कुमार आणि त्याचा एक मित्र आपली कामाची दिवसभर मोलमजुरी करून घराकडे निघत असतात। आता घराकडे निघत असतानाच वाटेमध्येच तिथं त्यांना एक कबाडी बाजार लागतो आणि या कबाडी बाजाराकडे जात असताना तो जो मनुष्य आहे त्याचा मित्र त्याला म्हणतो की आपण चल चक्कर तरी मारू, त्या कबाडी बाजारमध्ये नेमकं काय आहे बघून तरी येऊ। मात्र मनीष त्याच्या मित्राला म्हणतो, नको, तुला माहीत नाही का तिथं काय आहे, कशा पद्धतीचं आहे, आणि उगाच आपण त्या रस्त्याने गेलो तर आपल्याला कोणी बघितलं तर लोक नावं ठेवतील। पण त्याचा मित्र काही ऐकत नाही, मनीषला बळजबरी त्या कबाडी बाजारमध्ये घेऊन जातो आणि त्या ठिकाणी चालू असतो वेश्या व्यवसाय। आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर दोघंही आपापल्या मनाने दोन तरुणी निवडतात आणि त्यांना घेऊन वेगवेगळ्या रूममध्ये जातात। आता वेगवेगळ्या रूममध्ये गेल्यानंतर त्यांना जी काही मज्जा करायची ती मज्जा करतात आणि काही वेळानंतर दोघंही तिथून बाहेर येतात। आता बाहेर आल्यानंतर यांच्या एकमेकांसोबत गप्पा चालू होतात की तुला कशी मज्जा आली, ते म्हणतात तुला कशी मज्जा आली, असं एकमेकांना विचारू लागतात। पण जो तो मनीष होता तो काहीही बोलत नव्हता, त्याच्यासोबत नेमकं काय झालंय हे त्याच्या मित्राला सांगत नव्हता। त्याचा मित्रच त्याच्यासोबत जे घडलंय त्यांनी कशा पद्धतीनं मज्जा केली तो मनीषला सांगत होता। आता हे सगळं आहे ना, त्याच्या मित्राला वाटतं अरे याला हे कोण नाराज झाला, याला तर खुश करायला नेलं होतं, हे तो काही बोलायला तयारच नाही, फक्त त्या ज्या तरुणीला भेटला तिचेच गुणगान गायला, दिसायला अशी होती, दिसायला सुंदर होती, एवढंच सांगू लागला, पुढं काही झालंय ते सांगतच नव्हता। मग दुसऱ्या दिवशी सुद्धा ते दोघं जण पहिल्यांदा फक्त बघून येण्यासाठी गेले होते, पण आता मात्र दुसऱ्यांदा मनीष त्याच्या मित्राला म्हणला होता की चल आज आपण स्वतःहून त्या ठिकाणी जाऊ आणि ज्या पद्धतीनं काल केलंय आज सुद्धा त्याच पद्धतीनं करू।
आता हे पुन्हा एकदा त्या ठिकाणी गेले होते आणि परत हे जो त्याचा मित्र आहे ते दुसऱ्या एका तरुणीसोबत गेला. तर हा जो मनीष कुमार आहे तो काल ज्या मुलीकडे गेला होता आजसुद्धा त्याच मुलीकडे जातो आणि त्या मुलीचं नाव असतं शबाना. आता त्या तरुणीकडे गेल्यानंतर हा पुन्हा तिच्यासोबत गप्पा मारू लागतो. जो काही त्यांचा वेळ आहे तो घालवतो आणि दोघेही तिथून त्याचा मनीषचा मित्र आणि मनीष काही वेळानंतर पुन्हा बाहेर येतात आणि बाहेर आल्यानंतर त्यांच्या गप्पा रंगू लागतात. पुन्हा तो मनीषचा मित्र सांगतो की कशी मज्जा आली काय आली. तो त्याची सगळी घडलेली मज्जा सांगतो. तो मनीष त्या तरुणीचीच फक्त तारीफ करत असतो. ती दिसायला अशी आहे ती दिसायला तशी असं करतो कारण की मनीषला त्या शबानासोबत प्रेम झालेलं होतं. आता त्याचा मित्र त्याला नाव ठेवू लागला, अरे बाबा तू तिथं जाऊन करतो तरी काय का नुसतंच जाऊन वापस होतो तो ह्यामध्ये काही प्रॉब्लेम तर नाही ना असं सुद्धा तो मनीषला म्हणू लागतो. पण मनीष म्हणतो तसं काही प्रॉब्लेम नाही, हसत हसत तसा काही प्रॉब्लेम नाही, पण आता त्या ठिकाणी जाऊ वाटतं आहे, त्या तिला बोलू वाटतं आहे, आता कुठंतरी मला ती आवडू लागली. बघता बघता 2-4 वेळेस हे असंच त्या ठिकाणी जातात आणि हा जो मनीष आहे तो वारंवार फक्त त्या शबानाकडेच जायचा. आता त्या आजूबाजूच्या ज्या महिला होत्या तरुणी होत्या ती जी कोठ्याची मालकीन होती तिलासुद्धा माहीत झालं की हा जो मनीष कुमार आहे तो शबानाकडे जरा जास्तच वेळ येतोय आणि घडी तिच्याकडेच जातोय. कदाचित त्याला ती आवडू लागली म्हणून ती या मनीषकडे जास्त पैसेसुद्धा मागायची आणि हा दिवसभर काम करायचा आणि त्यापैकी काही जी रक्कम आहे तो तिला द्यायचा आणि तिच्यासोबत गप्पा मारायचा. आणि तिच्यासोबत गप्पा मारत असतानाच याला तिच्यावर प्रेम झालं होतं आणि तो तिथं जाऊन तिला सगळ्या गोष्टी विचारायचा की नेमकं तुझं नाव काय आहे, तू कुठून आली आहे आणि तू इथपर्यंत कशी आलीस. तेव्हा ती शबाना सांगते की काही वर्षांपूर्वी जेव्हा मी पश्चिम बंगालमध्ये असायचे तेव्हा एक ट्रक ड्रायव्हर दिल्ली ते पश्चिम बंगाल असा त्याचा प्रवास करायचा आणि त्याच दरम्यान एक दिवस त्याची गाडी खराब झाली. तो मदतीसाठी आमच्या घरी आला आणि तिथून आमची ओळख झाली आणि तुला कामधंद्याला लावतो म्हणून मला त्यानं इकडं आणलं आणि या कोठ्यावरती विकून टाकलं आहे. आता माझी दरिंगदगी सुरू झाली आहे, आता इथंच जगणं आणि इथंच मरणं असं माझा आयुष्याचा प्रवास आहे. पण तो मनीष तिला सांगतो की तू घाबरू नको, टेन्शन घेऊ नको, मी काहीही करून तुला इथून बाहेर काढेन, पण तुला माझ्यासोबत लग्न करावं लागेल. शबानासाठी आता ही एक खूप मोठी गोष्ट होती, सुखद गोष्ट होती की कोणीतरी तिच्यावर प्रेम करत आहे आणि पैसे देऊनसुद्धा तिच्या शरीरासोबत खेळत नाही, तिच्या जीवाची काळजी घेतो आहे आणि तिच्यासोबत लग्न करण्याचं सुद्धा सांगतो आहे. शबानासुद्धा खूप खुश झाली होती, पण तिनं त्याला सांगितलं होतं त्या मनीष कुमारला की इथं आलेला व्यक्ती एकदा परत जात नाही आणि इथून बाहेर जाणं तेवढं काही सोपंसुद्धा नाही. पण तो मनीष म्हणला तू टेन्शन घेऊच नको, मी तुला काहीही करून इथून बाहेर काढेल म्हणजे काढेल, फक्त तू तयार राहा, माझा साथ दे. असं म्हटल्यानंतर मनीष तिथून निघून जातो आणि काही दिवसानंतर आजूबाजूचे काही लोक आहेत यांच्याकडे तो मागणी करू लागतो किंवा लोकांना चर्चा करू लागतो की मला काहीही करून शबानाला तिथून बाहेर काढायचं आहे, माझं तिच्यावर प्रेम आहे, मला याच्यामध्ये कोण मदत करू शकेल, काय करू शकेल, असं तो अनेक लोकांना विचारत असतो, भेटत असतो. मग असंच एक दिवस तो पोहोचतो एका NGOच्या संस्थापकाकडे आणि त्यांचं नाव असतं अतुल शर्मा. अतुल शर्मा यांचं जे संकल्प NGO आहे त्याच्या त्या संस्थापक आहेत. त्यांच्याकडे पोहोचतो आणि त्यांना सांगतो की अशी एक तरुणी आहे त्या कोठ्यामध्ये आहे आणि तिचं नाव शबाना आहे, ती मला खूप आवडती आहे आणि मला तिच्यासोबत लग्न करायचं आहे. आता या ज्या NGOच्या अतुल मॅडम आहेत त्या स्वतः या संपूर्ण घटनेची प्रकरणाची दखल घेऊन त्या कोठ्यावर पोहोचतात. त्यांनी पोहोचल्यानंतर ते सांगतात की इथं शबाना नावाची कोण तरुणी आहे. मग त्यांना माहीत होतं की ही तरुणी आहे, पण तिच्यासोबत अजूनही 10-20 तरुणी त्या ठिकाणी आहेत. जेव्हा ती गोष्ट त्या कोठ्याच्या मालकिनीला सांगते तेव्हा त्या कोठ्याच्या मालकिनीचे तळपायाची आग मस्तकाला जाते. ती म्हणते की इथं आलेली व्यक्ती एकदा आली की ती वापस जाऊ शकत नाही असं सांगते आणि तुम्ही जर इथं बळजबरी नेण्याचा प्रयत्न केला तर इथं काहीतरी अनुचित प्रकारसुद्धा घडेल, कारण की ती एका तरुणीला न्यायला आली होती आणि ती गेली की त्याचा धंद्यावर परिणाम होणार होता. म्हणून त्या ठिकाणचे जे लोक होते, दलाल होते, ती कोठ्याची मालकीन होती, ती त्या अतुल मॅडमला विरोध करत होते. पण तिनं सांगितलं की कोणालाही घाबरायचं काही कारण नाही, जी तरुणी त्या मनीष कुमारवर प्रेम करते
तिनं निर्णय ठाम केलेला असेल तर तिनं माझ्या पाठीमागं यावं आणि जो कोणी तिला रोखण्याचा प्रयत्न करेल त्याला मी पाहून घेईल. तिनं ठामपणे माझ्या पाठीमागं यावं. ती तिथून निघाली आणि जिन्याच्या रस्त्यापर्यंत जाताच पाठीमागून ती शबाना एकदम पळत आली आणि त्या अतुल मॅडमला घट्ट मिठी मारली आणि तिच्यासोबत खाली गेली. लगेचच आजूबाजूच्या लोकांनी त्या कोठ्याच्या मालकिनीने आरडाओरडा सुरू केला. ती म्हणे आवाज करू नका आणि जास्त दांगडू करायचा प्रयत्नसुद्धा करू नका. एका फोनवर मी इथं पोलीस फोर्स बोलवीन आणि ज्या तरुणी आहेत त्यांच्यासह तुमच्या सगळ्यांना आतमध्ये टाकेल. त्याच्यामुळं जास्त आवाज करायचा प्रयत्न करू नका. आता तिच्या या बोलण्याला सगळेजण घाबरले होते, कारण की त्यांना बी माहिती आहे की या अतुल शर्मा यांचं पॉवर काय आहे, यांची ओळख काय आहे. म्हणून त्यांनी तिला विरोध केला नाही आणि त्या अतुल शर्मा मॅडम त्या तरुणीला शबानाला घेऊन खाली गेल्या. खालीच तो मनीष कुमार तिची वाट पाहत होता. ह्या दोघांची भेट करून दिली आणि एकमेकांच्या गळे भेटले आणि तिथूनच त्या अतुल शर्मा यांच्या घरी गेले. काही दिवस त्या ठिकाणी राहिले आणि यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता या ज्या अतुल शर्मा आहेत त्यांच्या संपर्कामध्ये अजूनही काही प्रतिष्ठित लोक होते. त्यांच्यापर्यंत ही बातमी पोहोचली की एका वेश्या व्यवसाय करणाऱ्या तरुणीसोबत एक अशा पद्धतीचा मुलगा लग्न करतोय. आता ही एक प्रसिद्ध बातमी बनली होती. स्थानिक वर्तमानपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात छापली गेली होती आणि जे दयावान लोक असतात अशा लोकांनी त्यांना मदत केली होती आणि यामधून त्यांचा सुखी संसार सुरू झाला होता. बघता बघता यांचा सुखी संसार एवढा चांगल्या पद्धतीने चालला की त्यांना काही वर्षानंतर एक मुलगी झाली. दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर परत दुसरी मुलगी झाली आणि 2 मुली झाल्या आणि त्यांचा संसार अगदी सुखात चालू होता. सुरुवातीला तो मोलमजुरी करून सगळं काही दाखवायचा, मात्र नंतर त्यानं एक रिक्षा घेऊन स्वतःचा व्यवसाय चालू केला होता. त्यामधून मिळालेल्या पैशातून तो त्याचा घर धकवायचा आणि असंही त्याला आजूबाजूच्या चांगल्या प्रतिष्ठित लोकांनी खाण्यापिण्याच्या सगळ्या घरातल्या वस्तू घेऊन दिलेल्या होत्या. त्यामुळं त्याला आता काहीही कमी नव्हती. त्याचं घर अगदी सुरळीत चालू होतं. हे सगळं करत असताना तो त्याच्या घरीसुद्धा गेला होता आणि त्याच्या घरी त्यानं घटना सांगितली की अशा अशा पद्धतीची तरुणी आहे, दिसायला खूप सुंदर आहे. ती एक कोठ्यावर वेश्या व्यवसायाचं काम करत होती, पण तिला जबरदस्ती कोणीतरी इथं आणून विकलं होतं. ती त्यामध्ये फसलेली होती. मी तिला मदत केली आणि तिला बायको म्हणून केली. मात्र त्या मनीष कुमारच्या घरच्यांनी विरोध केला. ते म्हणे अजिबात आपल्या इथं असं चालणार नाही आणि तुला बी इथं राहायला काही गरज नाही. तू आणि ते दोघं तिकडं काय करायचं करा, इथं यायचं गरज नाही. तेव्हापासून मनीष हा वेगळा राहू लागला होता आणि याच माध्यमातून त्याला 2 मुलीसुद्धा झालेल्या होत्या. एक दिवस असा अचानक ती जी शबाना आहे तिच्या लहान मुलाला घेऊन मार्केटमध्ये गेली होती, तेव्हा तिची ओळख मनीष कुमारच्या आईसोबत झाली आणि एकमेकींना भेटल्यानंतर ती जी मनीष कुमारची आई होती तिनं तिच्या सुनेला आणि हातामध्ये लेकराला पाहिलं तर तिलासुद्धा आनंद झाला आणि तिनं त्या जे काही कृत्य तिच्या मुलांनी केलं होतं त्या सगळ्या गोष्टी माफ केल्या आणि त्या शबानाला स्वतःची सून म्हणून स्वीकार केलं आणि समाजाने सुद्धा त्या ठिकाणी स्वीकार केलं आणि त्या मनीष कुमारला आणि शबानाला तिच्या घरी नेलं. सुरुवातीला जो मनीष कुमारचे वडील होते त्यांनी या गोष्टीला मोठा विरोध केला होता, पण बायकोच्या आणि त्या मुलाच्या म्हणण्यानुसार आता सूनही झाली होती, 2 लेकरंसुद्धा झाले होते, म्हणून त्यांनीसुद्धा या गोष्टीला ॲक्सेप्ट केलं, मान्यता दिली आणि आता त्यांचा सुखाचा संसार चालू आहे. एकंदरीत त्या ज्या मनीष कुमार आहे त्यानं त्या तरुणीची ज्या पद्धतीनं साथ दिली, तिला त्या दरिंदगीमधून बाहेर काढलं आणि आज त्याच्यासोबत ती आनंदी जीवन जगत आहे. कदाचित तिच्यासाठी तो एक दूतच बनून आला होता. जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारी घटना घडत आहेत, तर दुसरीकडे काही गोष्टी या चांगल्यासुद्धा घडत आहेत. एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर घटनेवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.